हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे प्राईम नंबरचा प्रोग्राम इन पायथॉनमध्ये. सो पायथॉनमधून आपण प्राईम नंबरचा प्रोग्राम करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फर्स्टली माहीत पाहिजे की प्राईम नंबर म्हणजे काय असतो. सो प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याला फक्त एकने आणि त्याच संख्येने पूर्णपणे भाग जातो. पूर्णपणे भाग म्हणजे बाकी झिरो येते, असा प्राईम नंबर. सो आता तो चेक करण्यासाठी आपल्याला लूपचा यूज करायचा आहे आणि लूप हे 2 पासून आपल्याला चालू करावं लागेल. कारण की 1ने तर त्या संख्येला भाग जाणारच आहे आणि त्याच संख्येने म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 5 नंबर टाकला आपण तर 5ने पण त्या संख्येला भाग जाणार आहे. सो आपल्याला लूप हे 2 पासून चालू करून त्या संख्येपेक्षा 1 कमीपर्यंत आपल्याला ते लूप चालवावं लागेल. सो त्यासाठी आपण फॉर एक्झाम्पल जर 5 घेतला नंबर, सो 5 डिवायडेड बाय 2, 5 डिवायडेड बाय 3 आणि 5 डिवायडेड बाय 4 असं चेक करावं लागेल आपल्याला. सो त्यासाठी आपण आता प्रोग्राम लिहूया. त्यासाठी आपल्याला एक युजर करून इनपुट घ्यावा लागेल नंबर. त्यासाठी इनपुट हे फंक्शन आहे पायथॉनमध्ये. इनपुट घेतलं आपण. हे इनपुट आपल्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये एखाद्या व्हेरिएबलला हे इनपुट असाइन करावं लागेल. सो एक व्हेरिएबल घेऊ आपण नम म्हणून, आणि हे इनपुट बाय डिफॉल्ट पायथॉनमध्ये येताना हे ॲज अ स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये येतं. त्याला आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो त्यासाठी बिल्ट इन मेथड आहे इंट मधून पायथॉनमध्ये, हे आपण इंटिजरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता खाली एक व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण टेम्प नावाचा. त्याच्यावरून आपण डिफरन्शिएट करणार आहे की नंबर हा प्राईम नंबर आहे का नाही ते. तो टेम्प इक्वल टू 1 घेऊ आपण आणि आता आपण फॉर लूप स्टार्ट करू. सो फॉर लूप आपल्याला 2 पासून स्टार्ट करावं लागेल आणि नंबरपर्यंत चालवावं लागेल. पायथॉनमध्ये फॉर लूप हे एक्सक्लुझिव्ह असतं, त्यामुळे शेवटचं त्यामध्ये येत नाही. फर्स्ट नंबर असतो तो इन्क्लुझिव्ह असतो. सो आपण आता लिहू फॉर आय इन रेंज. सो 2 पासून स्टार्ट करावं लागेल आणि नमपर्यंत चालवावं लागेल. इथं नम टाकलं म्हणजे नम -1 पर्यंत आपलं लूप एक्झिक्यूट होणार. आता इफ मध्ये कंडिशन देऊ आपण, इफ नम मॉड आय एक्झॅक्टली इक्वल टू 0. याचा अर्थ असा होतोय की नम मॉड आय म्हणजे जर नम हा 2 पासून स्टार्ट केला आपण, मग 2, 3 किंवा कोणत्याही संख्येने नमच्या अगोदरपर्यंतच्या कोणत्याही संख्येने जर भाग जात असेल तर ते आपण त्यावेळी टेमची व्हॅल्यू 1 ने वाढवू. तर तो प्राईम नंबर नसणार आहे आपला. सो आपण टेमची व्हॅल्यू 1 ने वाढवू आणि शेवटपर्यंत चेक करण्याची गरज नाही, कारण एका जरी संख्येने 2च्या नंतरच्या म्हणजे 1 आणि ती संख्या सोडून दुसऱ्या एका जरी संख्येने भाग गेला तरी आपला तो नंबर हा प्राईम नंबर नसणार आहे. त्यामुळे आपण इथं लूपला ब्रेक करून टाकू. आता इथं आपण कंडिशन लिहू प्राईम नंबरसाठी, इफ टेम एक्झॅक्टली इक्वल टू 1. जर टेमची व्हॅल्यू जर एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल तर त्या हे इफमध्ये गेलं नसणार, म्हणजे तो प्राईम नंबरच असणार. इफमध्ये गेलं की तो नॉट अ प्राईम नंबर होतोय, कारण त्याचा एक तरी अवयव भेटतोय आपल्याला. तो प्राईम नंबरच असणार आहे. सो इथं आपण नंबर देऊ is a prime number. ही लाईन कॉपी करू आपण. else is not a prime number. शेवटी हा प्रोग्राम आपण ड्राय रन करून पण समजून घेणार आहे. त्यासाठी हा प्रोग्राम आपण सेव्ह करू, रन करू. एंटर नंबर बोलते आपण इनपुट टाकू आता 5. 5 इज अ प्राईम नंबर. 5 हा प्राईम नंबर आहे. 3 टाकू, 3 टाकू. 3 पण प्राईम नंबर आहे. आता 2 टाकून बघू, 2 पण प्राईम नंबर आहे. आता एखादा प्राईम नंबर नाही असा टाकू, फॉर एक्झाम्पल 22 टाकू. सो 22 इज अ नॉट अ प्राईम नंबर. सो यामध्ये काय होते आपण आता ड्राय रन करून समजून घेऊ.
आता फॉर एक्झाम्पल इथं युजरने इनपुट दिलेला नंबर आहे 4. सो 4 हा युजरने इनपुट दिलेला नंबर नम मध्ये आला. त्यानंतर आपण टेम्प इक्वल टू 1 घेतला आहे, म्हणजे आता नम मध्ये व्हॅल्यू आहे 4 आणि टेम्प मध्ये व्हॅल्यू आहे 1. सो आता हे आपलं लूप चालू होतं आहे इन रेंज. स्टार्ट कुठून होणार 2 पासून. सो इथं चेक करणार आपली नम मध्ये व्हॅल्यू किती आहे. सध्या नम मध्ये व्हॅल्यू आपली आहे 4. 4 मॉड 2 4 mod 2 एक्झॅक्टली इक्वल टू 0 चेक करणार आहे का. 4 mod 2 एक्झॅक्टली इक्वल टू 0 आहे, कारण 4 ला 2 ने पूर्णपणे भाग जातोय. सो इफच्या आतमध्ये येणार, टेम्प मध्ये येणार, टेम्पची व्हॅल्यू 1 ने वाढणार. टेम्पची आपली फर्स्ट व्हॅल्यू आहे 1. आता टेम्पची व्हॅल्यू इथे होणार 2. टेम्प इक्वल टू 2 होणार आणि हे इथं ब्रेक करणार. आता आपली टेम्पची व्हॅल्यू 2 आहे. इथं येणार इफ मध्ये चेक करायला, इफ टेम्प एक्झॅक्टली इक्वल टू 1 नाही, कारण आपली टेम्पची व्हॅल्यू 2 आहे. सो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि आपला नंबर इज नॉट अ प्राईम नंबर हा मेसेज येणार. फॉर एक्झाम्पल जर आपण आता इथं 3 घेतलं, सो नम मध्ये 3 आलं, टेम्प इक्वल टू 1 आहे. हे 2 पासून स्टार्ट होणार. 2 मॉड आय एक्झॅक्टली इक्वल टू 0. सॉरी 3 मॉड आय एक्झॅक्टली इक्वल टू 0. 4 च्या ऐवजी आपला नंबर आहे 3. 3 मॉड 2 एक्झॅक्टली इक्वल टू 0 ते नाही, ते होत आहे 1. त्यामुळे ह्या इफ मध्ये येणार नाही ते. आणि परत हे इन्क्रिमेंट होणार 3 होणार, पण हे नम पण 3 असल्यामुळे ते फॉर लूप मध्ये जाणार नाही 3 ला चेक करण्यासाठी. सो ह्या फॉर लूप मधून ते बाहेर येणार. इथं इफ कशी येणार, इफ टेम्प एक्झॅक्टली इक्वल टू 1 आहे, कारण हे फॉर लूप मध्ये गेलंच नाही. सो फॉर लूप मध्ये एकदा गेलं पण इफ एल्स मध्ये गेलं नाही, त्यामुळे मग टेम्पची व्हॅल्यू 1च आहे. सो आपल्याला इथं प्राईम नंबर भेटून जाईल. आपण हे 3 आणि 4 साठी एकदा रन करून बघूया. 4 टाकून बघू, नंबर इज नॉट अ प्राईम नंबर. आता 3 टाकून बघू, number is a prime number. Thanks guys for watching this video.